काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की बीजेपीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्या एक दोन ठिकाणी तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं. अरे त्याचा विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना. काय कुठच्या मीटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी? काय मराठ्यांच्या विरुद्ध ते बोलल्या? काहीच बोललेल्या नाहीत ना त्या. भुजबळांना बोललं समजू शकलं, अरे मग त्या काहीच बोलल्या नाही, मग त्यांना का विरोध करता तुम्ही? हे चूक नाही? वंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी? बरं ते तर ते, पण सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे, सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे त्या मागासवर्गीय त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत त्या कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का? मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही, तुम्ही कुठे होता वगैरे म्हणजे काय? काय दलित समाजाचे म्हणून? मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, भटक्या मुक्तांनी उभं राहायचं नाही, असं काय आहे का? ते तरी सांगा. शांत राहू, मग काय करणार? पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं, मराठा समाजाचा त्याच्या मराठा समाजाचं नुकसान होणार आहे.